कोणाच्या देवामध्ये मूर्ती आहे, साईबाबांची, गणपतीची, देवीची, एकदम लहान लहान बघू शकते बघा माझ्या हातात आहे. एकदम मिनी साईज मधून क्रिएट पण केला आपण. म्हणजे करंगी एवढा बघू शकता, माझ्या करंगी एवढा लहान मुकुट आपल्याकडे. कमीत कमी पकडा का आपल्याकडे 50 रुपयापासून गोष्टी चालू होतात. 50 रुपये म्हणजे 20 रुपयापासून आहे बाली. तुम्ही आता बोलले समजा ही मूर्ती आहे, हात चिटकलेला समजलं फक्त आपण वरून ठेवू शकतो. ओके. हे मटेरियल येतं कॉपर मध्ये. कुणाला चांदीमध्ये हवं असेल चांदीमध्ये पण आपण क्रिएट करून देतो आणि कॉपर मध्ये. तर हे असं काढू शकतो म्हणजे आपला वेगळा लुक झाला असा. कुणी पण घेतल्यानंतर कधी पण आम्हाला अजूनपर्यंत कधी कंप्लेंट नाही आली की तुमचा प्रोडक्ट हे झालाय लगेच खराब झालाय. मिनिमम हे 6 वर्ष 5 वर्ष टिकतं. इकडे अडकू शकतो. दिसायला पण छान दिसते ना. याच्यामध्ये 2 ते 3 प्रकार आहेत त्याच्याकडे. त्याच्या ओरिजिनल पण आहे आणि आमचा 12 महिने काम चालू होतं. तुम्ही कधी पण द्या. किती दिवस आधी यायला लागेल तरी अंदाजे? मुकुट सुरुवात आपल्याकडे की 100 रुपयापासून सुरू स्टार्ट आहे. 100 रुपयापासून हे पूर्ण बसू शकतो. आणि काय काय मुकुट असतं ते पूर्ण गोल पूर्ण आहे. बरोबर. हे ओव्हल ह्याच्यासाठी स्वामींच्या मूर्तीला मस्तच वाटेल एकदम. इकडे असे माशा येणार, कडी दिली आहे. तुम्ही बनवून देऊ शकता असं. ते पण त्रिशूळ तुमच्याकडे हिऱ्यामध्ये एक आहे आणि ते मेनवर केलेलं पण आहे. आता हे छोटं फुल आपल्याला किती पण मिळेल? विठ्ठलला आता मित्रांनो आज थोडं दिवस ना आषाढी एकादशी येणार आहे बघा. 500 रुपये हे. आता हे आहे हे 250 रुपये 250 वाले कुबेर कलरचे. ओके. हे तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल कॉइनचा क्रिएट केलं. ओरिजिनल कॉइन आहे ते. असं आहे म्हणजे कानाला होल नसेल किंवा वरून लावायचं असेल हा क्लिप फक्त असं हो वर करायचं. इकडे बोट ठेवायचं. तर ही पावलं समजा आता मला 1 फुटाच्या बाप्पांसाठी पाहिजे तरी मिळू शकतात का? याच्यापेक्षा पण लहान आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही काय हवं आहे तुम्ही जसं व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ स्क्रीनशॉट मारा, मला पाठवा फोटो. हा 5-6 फुटाचा 5-6 फुटाचे. त्याच्या अजून मोठे ऍक्च्युली. पण ते गौरी सजवायचं पण असते का? गौरी म्हणजे नथ भेटेल, मोत्यांच्या तुशी, कोल्हापुरी सास, लक्ष्मी हार वगैरे पण असतं ना. गोपोप पाहिजे गोपोप भेटेल. मला खूप आवडलं. हा नवीन डिझाईन आहे या वर्षीचा मोत्यांचं. 12 महिने कधी या तुम्हाला जे पण आपली अमाऊंट आहे टोटल त्या तुम्हाला 10% ऑफ कधी पण. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता बाप्पांच्या आगमनासाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत, 1-2 महिने बाकी आहेत पण लगभग सुरू झाले. तर आज आपण आलो आहे लालबागमध्ये आणि आज भवानी आर्ट ह्या शॉपमध्ये आपण बाप्पांसाठी लागणारं म्हणजे जे अलंकार वगैरे लागतात ना बाप्पाला सजवण्यासाठी संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बरं, आपण गणेशोत्सव सिरीज ही सुरू केली होती. पेण अमरापूरला गेलो होतो, तिथली गणेश चित्रशाळा आपण कव्हर केल्या होत्या. आता आपण मुंबईमधल्या गणेश चित्रशाळा कव्हर करणार आहे आणि आपलं खास करून कंटेन असतं ते बाप्पांचं डेकोरेशनसाठी लागणारं. ते आपण डेकोरेशन आहे, गौरी मुखवटे आहेत, मकर्स वगैरे आहे, संपूर्ण हे पुढे एका पाठवून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. पण आज आपण जे खास व्हिडिओ बनवतोय मागे बघू शकता लालबागचा राजा. तर बाप्पासाठी लागणारं मुकुटापासून ते अगदी पावलापर्यंत एवढं संपूर्ण अलंकार यांच्याकडे हे मिळतात. ज्वेलरी संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. बरं, आणखीन एक आहे, तुम्ही जर आता हा व्हिडिओ आपला पाहत असाल तर तुम्हालाही घर बसल्या ऑनलाईन देखील खरेदी करता येणार. अगदी भारताबाहेर देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आपली खरेदी करू शकता. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, मी डिटेल देणार आहे. तर नक्की या इकडे शॉपमध्ये आलं तर बरं तुम्हाला बघायला भेटेल, पण तुम्ही जर यायला मिळालं ना तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला पहिलं लोकेशन दाखवतो तिकडे यायचं कसं ते. तर तुम्हाला लोकेशन दाखवतो. जसं की तुम्ही पाहू शकता हा समोर जो मेन गेट आहे म्हणजे मेन गेट आहे ना लालबागच्या राजाचा आहे हा बघा. आणि तिकडे आतमध्ये लालबागचा राजा बसतो. दरवर्षी इथून हा लालबागच्या राजाचं विसर्जन होतं. म्हणजे हा मेन गेट आहे आणि आपल्याला हे शॉप बघू शकतो भवानी आर्ट. हे बघा त्यांचं हे एक शॉप आहे आणि आणखीन हे शॉप आहे. आपण ह्या शॉपच्या बरोबर बॅक साईडला म्हणजे मागे आपण जाणार आहोत आणि तिथून तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल. हे बघा, तर हे बघा पाहू शकता. असं हे शॉप आहे. जाऊया भवानी आर्टमध्ये. तुम्हाला लोकेशन दाखवलं नसेल तुम्ही इकडे लालबाग राहायचा जो मेन गेट आहे तिथून आत येऊ शकता, इकडून देखील येऊ शकता. तर दोन्हीकडून आहे. आता आपण जाऊया शॉपमध्ये आणि संपूर्ण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे. तुम्ही पाहू शकता लालबागचा राजा कशा प्रकारे सजवलेला आहे आणि ज्यांच्याकडे ज्वेलरी आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सर्व आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपण मागच्या वर्षी व्हिडिओ बनवला होता, खूप छान रिस्पॉन्स हा आपल्या प्रेक्षकांनी दिलेला आहे आणि यावर्षी त्यांना पुन्हा यावर्षी 2025चा व्हिडिओ आपल्याला म्हणजे बनवायचा आहे त्यांच्यासाठी खास करून.
ऑफकोर्स ऑनलाईन करू शकतात आणि कुठल्याही कंट्रीमध्ये तुम्हाला हवं असेल, आउट ऑफ कंट्री, US, अमेरिका, कुठल्याही कंट्रीमध्ये डिलिव्हरी होते आपल्याला. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो डिटेलमध्ये होणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आम्ही जे सर्व ही ज्वेलरी सांगणार आहे ना त्याची किंमत वगैरे सांगणार आहे, त्यामुळे ती किंमत तुम्हाला कळेल, त्याप्रमाणे तुम्हाला ही ऑनलाईन खरेदी करता येईल. बरोबर ना? आपल्याकडे जे बाप्पांसाठी सर्व ही ज्वेलरी वगैरे लागते, तर साधारण घरगुती बाप्पांपासून जी सुरुवात होते ते अगदी सार्वजनिक मंडळाचे किती फुटाचे बाप्पा आपण म्हणजे देऊ शकतो ज्वेलरी? सो आपल्याकडे जे घरामध्ये देवात मूर्त ठेवतात, म्हणजे 6 इंच 5 इंच, ओके. आपण यावेळी ते पण फोकस केलं. आधी कसं आपण 1 फुटापर्यंत घेऊन सार्वजनिक 30-40 फुटापर्यंत आपण दागिने क्रिएट करतो. ओके. तर आता आपण यावेळी छोट्या गणपती, जे घरामध्ये कोणाच्या देवाळमध्ये मूर्ती आहे, साईबाबांची, गणपतीची, देवीची, एकदम लहान लहान बघू शकते बघा माझ्या हातात आहे, एकदम मिनी साईज मधून क्रिएट पण केला आपण. ओके. आणि मुकुटामध्ये प्रकार पण खूप आहे ना? खूप आहे, खूप. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रकार भेटेल, एकदम छोट्या छोट्या साईज पासून आपल्याकडे अवेलेबल. जे आपले गणेश भक्त आहेत, जे अगदी समजा घरी गणपतीचे बसवत नाहीत, पण देवाला माहिती बाप्पांचा बसवतात, ते काही छोट्या प्रकारचा असतो ना बाप्पा, ते त्यांच्यासाठी देखील मिळू शकतो. हो, त्यांच्यासाठी पण आहे आपल्याकडे. कंठी भेटते, हार भेटते, सगळं भेटते. बरं, आता आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया आता. पण आता आपल्याकडे सगळे मुकुट आहे, बाली आहे, त्यानंतर हे सर्व मागे पाहू शकतो, तर सर्व प्रकारचे अलंकार आहेत ना आपल्याकडे. हो, नक्की. तर आता आपण सुरुवात कशी करूया, जसं की बाप्पाने परिधान केलेलं हे मुकुट आहे, तसं बाकीचे सर्व जर अलंकार वगैरे आहेत ते पावलं, तर आपण मुकुट आपण स्टार्ट करूया. चालेल. मुकुट एक अंदाजे आपला व्हिडिओ पूर्ण एकदम व्यवस्थित बनेल. ओके. तर आता मित्रांनो आपण मुकुटापासून सुरुवात करूया. आपल्याकडे मुकुटाची साईज पहिली कितीपासून स्टार्ट आहे? मुकुटाचं मी तुम्हाला दाखवलं, माझ्याकडे एकदम अजून तुम्हाला लहान हवं असेल ते तर मी तुम्हाला डोम मुकुट दाखवलं होतं. त्याच्यापेक्षा लहान हवं असेल म्हणजे करंगी एवढा बघू शकता, माझ्या करंगी एवढा लहान मुकुट आपल्याकडे. देवाऱ्यातल्या मुकुट आहे, जे आपले देव असतील ना त्यांच्या कोणत्याही बसू शकतो ना. त्याच्यामध्ये डोम मुकुट भेटेल. डोम मुकुट पासून आपल्याकडे या साईज पासून आहे, त्यामध्ये वेगवेगळे असे डिझाईन्स आहे. मुकुटाचे जे प्रकार बघतो आपण, जसं की हा मुकुट आहे आणि त्या मागे तुम्ही बोलता ना हे काय त्याला बोलतो, वेणी. ती वेणी निघते पण. आता प्रथम मला जाणून घ्यायचं आपल्याकडे हे मटेरियल पहिलं आधी काय आहे, म्हणजे लोकांना समजेल ना. बेसिकली हे मटेरियल येतं कॉपर मध्ये. कुणाला चांदीमध्ये हवं असेल तर चांदीमध्ये पण आपण क्रिएट करून देतो. ओके. आणि कॉपर मध्ये. तर हे कॉपर होतं, मग ह्याला मेकिंग होतं, हँडवर्क मध्ये मेकिंग असतं, सिंगल पार्टिकल जॉईंट्स करतात. बरोबर. नंतर कॉपर, नंतर प्लेटिंग वेटिंग, हे सगळं प्रोसेस आहे. बरोबर. एक अंदाजे आज आपले जे गणेश भक्त आहेत त्यांनी एखादं मुकुट वगैरे घेतलं आणि आपल्याकडे घेतल्यानंतर ते किती वर्ष हे आरामात युज करू शकतात असं? सो आमच्याकडे एक मंडळ आहे, म्हणजे असे खूप मंडळ आणि खूप घरगुती मूर्त्या खूप लोकांनी घेतल्या. बरोबर. आज कुणी पण घेतल्यानंतर कधी पण आम्हाला अजूनपर्यंत कधी कंप्लेंट नाही आली की तुमचा प्रोडक्ट हे झालाय, लगेच खराब झालाय. मिनिमम हे 6 वर्ष 5 वर्ष टिकतं. आपण फक्त कसं युज करणार, कसं ठेवणार त्याच्यावर. आणि चला बायचान्स कधी तुमच्याकडून काय खराब झालं, तेव्हा काय झालं तर ह्याला रिप्लेटिंग होतं परत. ओके. म्हणजे तुम्ही पुन्हा पॉलिश करून देऊ शकता. हो. ते चार्जेस लागतील ना त्याचे फक्त? जे पण आहे ते थोडे मोठे चार्जेस असतात, पण साईज आणि वेट चालू. पण 6 वर्ष आरामात राहतात. आरामशीर. मित्रांनो असं हे मटेरियल आहे. तर आता आपण हे जे मटेरियल बघतो ते प्रत्येक अलंकारामध्ये सेम मटेरियल असतं ना? सेम असतं ना. तर आता आपण जसं की मुकुट पाहतो आता की ते मुकुटाची सुरुवात हे आपल्याकडे कितीपासून सुरुवात होते अंदाजे? मुकुट सुरुवात आपल्याकडे 100 रुपयापासून सुरू स्टार्ट आहे. 100 रुपयापासून लहानपासून. ते देवाऱ्यातले जे बोलतात ते देवापासून 100 घेऊन जसं आता तुम्ही समजा 2 मुकुट बनवायला गेला तर 2 मुकुट मिनिमम एवढा साईजचा असेल तर त्याला 15,000, 10,000, 5,000 जशी साईज असेल त्याच्यावर. कारण की जेवढा मटेरियल, जेवढा ती कॉस्टिंग वेट जे असतं त्याच्यावर अवलंबून आहे. आता माझ्यासमोर समजा हे मुकुट आहे एक्झाम्पल, तर आता ह्याची काय प्राइस असावी एकदम? 550. 550 अंदाजे पाहू शकता तुम्ही. छान. आणि एकदा घेतल्यानंतर तुम्ही मागे दोरा लावू शकतो ना आपण? मागे दिलंय. काय लोक ते मोम असतं, मोमनी चिटकू शकतात. ओके. त्याच्याने काय मूर्तीला हाम होत नाही. मी कडी पण दिली आहे, तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्ही बांधू शकता ना. आपल्याकडे आता हा मुकुट एक बघतोय मी, समजा ते हा किती फुटाचे बाप्पा साधारण? हा एक अराउंड 1.5 आणि 1 फुटाच्या मूर्तीला होईल. मागे मी गॅप ठेवलेला आहे. ओके. हे कसं अंदाजाने क्रिएट केलेलं आहे, जे माझ्याकडे साईज आहे. कोणाला साईज नसेल तर व्यवस्थित हे पूर्ण बसू शकतं. आणि काय मुकुट असतं ते पूर्ण गोल पूर्ण आहे. बरोबर. हे ओव्हल. ह्याच्यासाठी साईज द्यायला लागते. जो गणपतीचा जो डोम असतो मातीचा किंवा पीओपीचा, तो रॉ पीस मला द्यावा लागणार. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावर क्रिएट करून त्या साईजचा बनवून परफेक्ट मिळेल. अंदाजे आपण आता दररोज आपण व्हिडिओ बनवतोय, आपले जे कस्टमर येणार आहेत तर त्यांना काय प्रॉब्लेम येतात
की ते आपण यावर्षी पण शॉर्ट आउट केले आता यावेळी सॉर्ट आउट केला. आणि अजून काय प्रॉब्लेम असेल किंवा कस्टमरला कसा हवा आहे रिक्वायरमेंट, हा 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 कोणाला वेगळी डिझाईन हवंय का हवं, तर आपण ते मेकिंग करून पण देतो. देता हा, म्हणजे कस्टमरला सॅटिस्फाय करतो आपण, कधी नाराज नाही करत. तर मित्रांनो हे मुकुट आणि ही मागची वेणी, तर आता ही वेणी समजा ही निघत असेल ना? हा, ही आता मी जॉईन केली आहे. ओके, join मला एक केली. दुसरा पीस मी दाखवतो. फर्स्ट म्हणजे काय काय लोकांना कसं वेणी नको असेल तर हे असं काढू काढू शकतो. शकतो. म्हणजे आपला ओके, दिसायला विठा वेगळा look हा, मला वेगळा कापायचा. लुक झाला असा. छान आहे. इकडे लटकन पण आहे. हा, याला लटकन हे दिलंय. लहान मुकुटला पण आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं हा, असेल. ते पण आहे. त्याला लटकन आहे. आपण बांधू शकतो. अच्छा, 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 मस्त. आम्ही एकदम प्रॉपरली काम केलंय आणि व्यवस्थित सगळ्यांचे विचार, सगळ्यांचे थॉट्स क्रिएट करून काम केलं. हा, खूप छान मुकुट आहेत. आता जर आपण मुकुट हा पूर्ण बघितला, हाफ मध्ये बघितला, मला बरोबर अंदाज आहे की समजा आपल्याकडे कोणी आलं साईज घेऊन म्हणजे, तर त्याच्या कमीत कमी 30 दिवसामध्ये एक आपण म्हणजे बनवून देऊ शकतो. बघा, 2 मुकुट बनवलाय गणपतीच्या आधी आहे, गणेश चतुर्थीच्या आधी. म्हणजे आता चालू आहे माझा ऍक्च्युली 12 महिने काम असतो. हा तर तुम्ही कधी पण तुम्ही गणपती असो किंवा गणपती नंतर देवीचा असो, हा हा आमचं 12 महिने काम चालू हा. असतं. तर तुम्ही कधी पण द्या. किती किती दिवस आधी यायला लागेल तरी अंदाजे? आता या गणपतीसाठी बनवायचं असेल आपल्या, हा, आता येत आहे हा, गणपतीसाठी, हा. तर अराउंड एक 15-20 दिवस आधी ना? तर हा. खूप जण आता माप मुकुट देतायत बनवायला, कारण की मुकुट बाप्पांचं. बनवायला 10 दिवस लागतात. ओके, हा. तर आमची कशी आधी 3 महिन्यापासून आधी बुकिंग चालू होती. तो साचा तुम्हाला आणून द्यायला साचा आणून size द्यायला आणून द्यायला लागतो. मूर्तीकार्ड करून घ्यायचा आणि तो साचा आणून हा, द्यायचा. हा, हा. तर मित्रांनो आता आपण पहिला सुरुवात केली मुकुटापासून, 100 वरून सुरुवात होते आणि नंतर जसं मोठ्यात मोठा सार्वजनिक मंडळाचे बाप्पा त्यांच्या मुकुटाची प्राइस तशी क्वालिटीनुसार आता बघा, हा एक मंडळ आहे. ओके. त्याला आम्ही क्रिएट केलंय, म्हणजे बनवलं त्यांनी, असेंबल केलं त्यांनी पूर्ण, हा, तयार ही केलं. वेणी आहे, ही वेणी दाखवतो. ओके, ही फ्रंट आहे का संपूर्ण ना? हा फ्रंट आहे. हा, ओके, ही वेणी आहे. म्हणजे तुम्ही जर ऑर्डर केली तर तुम्हाला पैकी असं मिळू शकतं. बघा बघू शकता, मस्त आहे, म्हणजे भरलेलं वाटतं एकदम पूर्ण ना? मग पूर्ण भरलेलं आहे एकदम. भरलेलं आहे बघ इकडे. अरे हे किती फुटाच्या बाप्पांसाठी ते बोलले साधारण? हे 3 फुटाच्या मूर्तीसाठी, 3 फुटाच्या 3 मूर्ती फुट आहे. त्यांची हा, मातीची मूर्ती आहे. हा, 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 हा. त्यांनी हे पुन्हा मातीची मूर्ती आहे? हा, मातीची, आणि बसतं आहे मातीची. हा, तर तेवढं वजन घेऊ शकता मूर्ती एवढी? घेतं लाईट वेट आहे. बापरे, हे वेट पण आहे ना? वेट म्हणजे थोडंफार असणार. हा, मातीची म्हणजे त्यांची मूर्ती भरलेली आहे. क्वालिटी पण हा, समजते. त्यांची मूर्ती भरलेली आहे. भरलेली आहे, बरोबर. आता ते तुमची भरलेली असेल तेवढा वेट Weight घेणार, घेणार. पोकळ बरोबर. असेल तर सांगता येत नाही. हा. मग त्यासाठी कमी वेट मध्ये आपण पण ते पण मित्रांनो, करू. एक आयडिया आहे, अंदाज येतोच मला की एवढी क्वालिटी दिसते याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय आणखीन काम बाकी आहे तरी करायचं? त्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट झालेलं, फक्त डायमंड डायमंड फक्त लावायचे. बस. आणि इकडे चंद्रकोर पण दिलेला आहे, ओके. तुम्हाला पाहिजे काढू शकतात किंवा लटकन लावायचं लावू शकतो. ओके, म्हणजे आपण नंतर व्यवस्थित परत ठेवता येईल ना? ना, नंतर मी कसं तुम्हाला काढून दाखवलं पिशवीमध्ये, हा, हा, हा. सुके कपड्याने साफ हा, करायचं हा. आणि व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवून द्यायचं. हा, तर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल पण डिटेल मध्ये बनवतो, खास करून का की तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहण्याची गरज नाही होणार. हे बघा, तर हे असेंबल केलेलं नवीन हे मंडळ आलं होतं, काय घरगुती वापरतच आहे बरं. तर आपलं असं की आता मुकुट मध्ये आणखीन दुसरी काय व्हरायटी असते, जसं की पूर्ण दुसरं आता हे वाले आहे, फ्रंट वाले आहे. फ्रंट वाले? हा, हा. जसं की आपण ते साईबाबांचे वगैरे बघतो ना मूर्तीला वगैरे असते. हा, हे पण फ्रंट, याच्यामध्ये पण वेणी येणार. ओके, एक ती वेणी काढू शकता हे आपण? पण काढू शकता तुम्ही, रिमूव्हेबल आहे पूर्ण. म्हणजे याची पण रिक्वायरमेंट आहे? याची खूप रिक्वायरमेंट आहे. हे कसं बेसिकली आता हे ओके, ह्याला माप पाहिजे, ह्याला माप लागतो. ह्याला आणि मापाची हे गरज कसं नाही. परमनंट झाला. ओके, आता बरोबर. हे कसं तुम्ही दरवर्षी युज करू शकता किंवा कुठला दुसरा देवा लावायचा तर लावू शकता. बरोबर, मटेरियल सेम ना पण? मटेरियल सगळं सेम येणार. ओके, हे पण आहे. हे भारी आहे का? म्हणजे जर तुम्हाला जर साचा नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली घेऊन त्याच्यामध्ये असं मीना वर्क पण केलेलं आहे, बारीक मेनावर बारीक केलं आहे बघा. बघू शकता तुम्ही, डायमंड वर्क. आणि मेनावर केल्यामुळे थोडी क्वालिटी असते हो. आणि थोडी आपण प्राइस पण असणार आहे. याच्यामध्ये पण लहान साईज पासून सुरू आहे. ओके, मग याची एक लहान अंदाजे काय असेल प्राइस याची? त्यांच्यामुळे आपल्याकडे सुरू होते 500-700 पासून 500 सुरू होते लहान साईज. हा, हा, मोठ्या मध्ये गेला तर तुम्ही याचं वेगवेगळ्या वेगवेगळ्या ना? 1200, म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे. बरोबर. तर मुकुटातले आपण मोठा प्रकार पाहिले ना? हा, मुकुट मध्ये खूप प्रकाराचे खूप डिझाईन्स आहे. हा. मी समोर एक मुकुट बघतोय की जसं ते हे उभे आहेत असे, म्हणजे काय तर ते ते यावेळीचे न्यू डिझाईन. खाली खाली त्याच्या खाली ते ओके, ते विठ्ठलाचे. हा. तसं की ते तिरुपती बालाजी वगैरे ह्यांना परिधान करतात. तिरुपती बालाजीला आपण स्वामी, तसं आहे का? ओके, स्वामींना पण भेट आहे ना? स्वामींना, विठ्ठलला. हा, हा, हा. आता मित्रांनो आज थोड्या दिवस ना आषाढी एकादशी येणार आहे बघा, खास विठ्ठलासाठी, खास त्यासाठी मस्तच वाटतंय ना? हा, हे नक्षी काम केलेलं आहे, छान दिसतंय वापर. त्यामध्ये. आणि याच्यामध्ये छोटी साईज म्हणजे आपण एक बघू फक्त, एकदम छोटी साईज मी तुम्हाला मगाशी दाखवली होती. मस्तच आहे, मला आवडले पण. आणि हे कॉपर मध्ये पण आहे.
ओके हे मटेरियल कुठलं मग? हे कॉपर, हे पण कॉपरच आहे, हे पण कॉपरच आहे, पण याच्यावर काम जास्त केलेलं आहे. त्याला हे हँडवर्क केलेलं आहे. हे सिंगल पार्टिकल बघू शकतो जॉईन केलेलं आहे. बरोबर ते नक्षीकाम असतो, जसे तो टोकून बरोबर हा क्रिएट केलेलं आहे ते. असं. छान हे बघ, लटकन पण आहे. जसं की तुम्ही विठ्ठलांच्या मूर्तीला आहे, तसं स्वामींच्या मूर्तीला तर मस्तच वाटेल एकदम भारी आहे. इकडे असे माशा येणार, कढी दिली आहे. ओके, ते तुम्ही बनवून देऊ शकता असं? हा ते पण आहे आपल्याकडे. ते आता मेकिंग मध्ये माझ्याकडे दाखवायला नाहीये, नाही, पण माझ्या तुम्ही इंस्टाग्राम पेज वर मला बघायला भेटेल. खूप स्वामींचे भक्त आहेत की त्यांना ही रिक्वायरमेंट आहे का? भेटेल. आणि ह्याची एक साधारण छोट्यापासून काय किंमत असेल याची संपूर्ण? मध्ये ऍक्च्युली नक्षीकाम मध्ये आपल्याकडे सुरुवात आहे 1000 पासून सुरुवात आहे. ओके, तर हे कसं बारीक आणि हँडवर्क आहे, ह्याला जाम वेळ लागतं आणि प्रॉपरली डिटेलिंग मध्ये काम करतो. काम आहे नाही, ठीक आहे. पण आपण एक घेतो वस्तू ती टिकून जाते, लॉंग टर्म आहे. आणि खराब झाला तर आपल्याकडे पॉलिश होतं ते परत नवीन. तर मित्रांनो असं जर एखाद्या आपले कोणी आलं नाही त्यांना एखादा फोटो ते घेऊन आले की मला असाच बनवून पाहिजे, बनवून घेऊ शकता तुम्ही. डिझाईन घेऊन आले, मी डिझाईन तुम्हाला क्रिएट करून देईल. आणि त्याची तुम्हाला साईज मला महत्व आहे, आणि साईज असेल तर व्यवस्थित बसणार आणि वेळ पण काढून घेऊ. तर आता आपण मुकुट पाहिले, बरोबर? मुकुटातला मोस्ट ऑफ झालेला आपण बघू. मुकुट झाला खूप सारे आहे, पण व्हिडिओ खूपच मोठा आहे. आणखी आता आपण बाप्पांची सोंड आहे ना, त्याच्यावर जर समजा ते काय बोलतो ते सोनपट्टा आहे, त्यांच्या हातामध्ये चक्र वगैरे आहे, तर आपण ते सर्व अलंकार बघूया. त्याची सुरुवात करू आपण इकडून. किती दिसतात मला माहिती? हे त्रिशूळ आहेत, परशू आहेत, डायमंड वाले मोरपंख आता नवीन आले. ओके, काय लोक हे पण आता हातात देतात, म्हणजे मोरपंख ना? हा, किंवा मुकुडामध्ये लावतात. ओके, तसं पाठी ह्याला अशी जागा आहे. हा साईडला समजा बघूया आपण त्याला. हा छोटा आहे, तो तुम्ही इकडे अडकू शकता. दिसायला पण छान दिसते ना. आणि याच्यामध्ये 2 ते 3 प्रकार आहेत त्यांच्याकडे. त्याच्या ओरिजिनल पंख पण आहे आणि आर्टिफिशियल पण आहे. हे मेनावर केलेलं मेनावर केले ना. याच्यात सर्वात छोटी साईज ही आहे का? सगळ्यात छोटी ही साईज हीच साईज आहे. आणि याची आपल्याला किती पण सुरुवात आहे? 200, 250, 300 घेणार तसं वेगवेगळं. खूप जणांना आपल्या बाप्पाला सजवण्यासाठी जसं की मुकुट लागतोच, पण हे भरपूर अलंकार मिळतात ना, की आता मोरपंखी दाखवला, त्यानंतर एक त्रिशूळ आहे. तर त्रिशूळ तुमच्याकडे हिऱ्यामध्ये एक आहे आणि ते मेनावर केलेलं पण आहे. हे मेनावर झालं, हिऱ्यांचं झालं. दुसरं एक कॉपर मटेरियल आहे, डायमंड वर्क आहे. डायमंड केलं. मोरवाला पाहिजे परशू आहे. ओके, परशू मध्ये पण मिळतं. असे नक्षीकाम केलेलं बारीक जसं तेवढं शेटला असतो आपला. ओके, ते पण आहे. तसं पण आहे. म्हणजे वर्क जास्त केलेलं आहे याच्यात, काम जास्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटी आपल्याकडे म्हणजे कमीत कमी किती इंचापर्यंत मिळेल अंदाजे? तेच आपल्या घरगुती 5 इंच सगळं. त्यानंतर सर्वात आपण बघतोय मोठे परशू आणि त्रिशूळ आहेत. त्याच्यापेक्षा पण मोठे आहे. त्याच्यापेक्षा मोठे सार्वजनिक बोला, सार्वजनिक मंडळ पण भेटा. म्हणजे काय लोकांची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे आता दाखवू शकतो. बघूया आपण. हे नक्षीकाम केलेलं आहे. एकाची दगडूशेठची मूर्ती आहे, त्यांच्यासाठी क्रिएट करून दिलेलं नक्षीकाम मध्ये. ओके, मी तर ते घेऊन जातील. सध्या घेऊन जातो. तर मित्रांनो कसं आहे, तुम्ही इकडे आलात, तुम्हाला जर बाप्पाला सजवण्यासाठी जे तुम्ही गेल्या वर्षी तुमचं राहिलं असेल, गेल्या वर्षी खूप जण राहता, तुम्ही पुढच्या वर्षी मी असं बनेन तसं बनेन, तर याची तुम्ही इकडे या, नक्की भेट द्या. दादा नक्की तुम्हाला काही ना काही हेल्प मदत नक्कीच करते. नक्की. आता आपण फुलं बघूया. जसं की बाप्पांचं आवडतं फुल म्हणजे जास्वंद. मेनावर केलेलं आहेत आणि हे गोल्ड प्लेटेड आहे. हे गोल्ड प्लेटेड, सगळे गोल्ड प्लेटेड आहे. पहिला काय होतो, हा मेकिंग कॉपर मध्ये होतो, मग गोल्ड होतो, मग याच्यावर हे मीनावर लावतो. ह्याच्यामध्ये जास्त टिकतं, शायनिंग येते ना मीनावर, म्हणजे थोडं शायनिंग आहे, म्हणजे लांबून उठून दिसणार. आता हे छोटं फुल आपल्याला किती पण मिळेल? छोटे आपले असे 80 रुपये असं चालू होतं. जसं पुढे पुढे हे कॉपरचे, डायमंडचे, हे मोर पण टाकले जास्वंदीमध्ये. ठीक आहे, प्राइस तरी अंदाजे? हा आहे, हा 750 आहे. 750 काम केलेलं आहे त्यावर. चापाचं फुल पण आहे, हे 80 रुपयापासून आहे सुरुवात. हे आपल्या हे कमळ आहे का काय? हे जास्वंदी आहे. हे चापाचं फुल, तो स्वामींना चढवतात. हातात दिला लालबागच्या राजाचा कमळ आहे, तो मस्त आहे, छान वाटतं. वेगवेगळे सर्व प्रकार आहेत. मोस्ट प्रकार आपण फुलांचे लावले ते मोठे पण भेटतात. ओके, मोठे पण तुम्हाला पाहिजे असेल तर भेटेल, अवेलेबल. बघूया आपण ते पण. परत आपल्याकडे त्याची सुरुवात होते ना, की हे आल्यानंतर म्हणजे काय काय एवढे असतात की त्यांच्याकडे काही नाही, पण त्यांना घ्यायला असतं. जसं की मोदक आहे किंवा हे आता फुल झालं, कमीत कमी
सुरुवात आपल्याकडे ही किती पासून होते म्हणजे अंदाजे कमीत कमी पकडा का आपल्याकडे 50 रुपयापासून गोष्टी चालू होतात. चालू आहेत ना आपल्याकडे? 50 रुपये म्हणजे 20 रुपये पण पासून आहे. बाली आपली हा बाली आहे, लटकन आहे, मोदक भेटतील तुम्हाला 100-150 रुपयाला, उंदीर मामा आहे, बरोबर. असे वेगवेगळे खूप गोष्टी. म्हणजे आपले जे काही गणेश भक्त आहेत की त्यांना इकडे येऊन नाराज होण्याने काही ना काही त्यांना घेता येणार सगळं नाही. भेटणार, A to Z सगळं भेटणार. आता आपण ते पाहिल्यानंतर हे एक मस्त एक कडे कलेक्शन आहे. कडे आहेत. हा बरोबर. आता आपण बाजूबंद बघू ना आपण हे हा, कडे हे आणि कडे. बाजूबंद आहेत ते बघूया आपण. हे बघा मस्तपैकी छान हे तर भारी आहे एकदम छान. आता हे जसं की आपण बाजूबंद बघतो ना हे बाजू मला हे दोन प्रकार बघायचे असं की एखाद्याचा बाप्पांचा हात फ्री आहे पूर्ण जसं की लालबागचा राहायचा हात फ्री आहे आणि काय काहींच्या बाप्पांचा हात असा हाफ मध्ये म्हणजे चिकटलेला आहे. ठीक आहे. तर त्यांच्या आपल्याकडे ते दोन प्रकारचे तसे आहेत ना. तर म्हणजे बेसिकली आता हा पकडा, हा, हा लावू शकतो. चिटकलेला तुम्ही समजा त्याला कडी दिले बांधू शकतात. हा ठीक आहे. नसेल चिटकवलं तर तुम्ही मोम असतो हा हा ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ते मूर्तीला हार्म करत नाही, क्ले सारखं असतं, बरोबर. ते हलकासा लावायचा चिकटतं ना? हा. आणि ते विसर्जनला काढू शकतात. बरोबर, मूर्तीचा काही कलर वाला निघणार नाही निघत नाही असं. तर दोन्ही तुम्ही करू शकता. लूक दोन्हीकडे येऊ मी पूर्ण तुम्हाला देणार कडी वडी, फक्त फिटिंग कसं करते ते तुम्हाला आपल्यावर हा, आहे. आपल्यावर. तुम्ही तर आता जसं की आपण हे बघतो ना की हा लहान हा जो हा आहे राजाकडा म्हणतात तो त्याला. हा राजाकडे हा आहे का नाही, हा राजाकडा हा वाला हा आहे. आहे का म्हणजे तो पण राजाकडेच आहे, पण ह्या हाफ मध्ये जसं तुम्ही आता बोलले, समजा ही मूर्ती आहे, हात चिटकलेला आहे, समजलं समजलं तो फक्त आपण वरून ठेवू शकतो. आता. ओके हा बरोबर तुम्ही हात जर चिकटलेला असेल ना तर तुम्ही वरून असं लावू शकता हा, ठेवू शकतो. आणि हा पूर्ण तयार. हा पूर्ण राऊंड ओके तसं ओपन बॉडी असेल ते. आणि मोठ्या वेळाचे मोठे पण सार्वजनिक. हो हो छानच आहे एकदम ना. हा फ्रंट पुढचा आणि हा बॅक. बापरे हे किती फुटाचा अंदाजा बाप्पाचा असा हात हा 5-6 फुटाचा अंदाज. 5-6 फुटाचे. म्हणजे अजून मोठे मोठे ऍक्च्युली, हा हा जसं की आता ऑर्डर चालू आहे सगळ्यांच्या मेकिंग मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल ना तर नक्की या. हे जे कलेक्शन बघितल्यानंतर असं वाटतं की नक्की तुम्हाला इकडे आल्यानंतर नाराज नाही होणार. म्हणजे खूप छान छान म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे ना एकदम. आणि मला तर वाटतं ते माप घेऊन आलात एक नंबर तुम्हाला हे माप घेऊन तर एकदम परफेक्ट काम होईल आणि Perfect कसं काम तुम्हाला तुम्ही सॅटिस्फॅक्शन, तुम्हाला नाराज होणार नाही तुम्ही. हा, सर्वजण. खूप जणांचे घाईवर येतात आणि मला हे पाहिजे हे पाहिजे आणि त्यांना पटकन ते मिळू शकत नाही. गाईवर ऍक्च्युली आम्ही स्वतः काम करत नाही, कारण की काय होतं गाय मध्ये तुम्ही 2 पैसे टाकणार, बरोबर. ती व्यवस्थित झाली नाही गोष्टी तर कसं म्हणजे बरं वाटतं ना आपल्याला पण, आणि आम्हाला वाटतच नाही बरं. हा हा म्हणून मग आम्ही व्यवस्थित टाइम घेऊन या किंवा लवकर या, आम्ही पाहिजे तसं तुम्हाला देणार. देऊ शकतो बरोबर. याची एक सुरुवात किती पण सुरुवात आहे अंदाजे फक्त आपली? सुरुवात आपल्याला 500 रुपये. हे आता हे आहे, हा हे 250 रुपये वाले, 250 वाला आहे. एकदम मिनी साईज हा आणि एकदम छोट्यामध्ये बोटापर्यंत. ओके हा फ्लेक्सिबल आहे, असे कडे येतात flexible. ओके हा हा फिटिंग करू शकतो आपण. ओके ओके म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतात. हो, एका वेगवेगळ्या म्हणजे कुठली आपण वस्तू काढली तर खूप साऱ्या व्हरायटी तुम्ही बनवल्या. दरवर्षी कस्टमर येतात त्यांच्या दरवेळी आता जसं रिक्वायरमेंट असेल रिक्वायरमेंट तुम्ही काय आम्हाला पण कधी थोडंफार शिकायला भेटतात कस्टमर कडून की त्यांची काय रिक्वायरमेंट आहे. बरोबर बरोबर. आणि अशी 2025 काहीतरी नवीन आपण काहीतरी घेऊन येतोय. अजून नवीन येणार आहे येणार आहेत ना. मित्रांनो आपण व्हिडिओ ह्यासाठी लवकर बनवतोय की जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचून खूप जणांना लवकर गावाला वगैरे द्यायचा. बरोबर. आपण आता जसं आता की बाजूबंद पाहिले, आता आपण कमरपट्टा आहे ना जसं की तो बनवलेला आहे तुम्ही, तर तो आपल्याकडे रेडीमेड मध्ये मापामध्ये खूप जण येतात बनवायला. कमरपट्टा रेडी आहे. कमरपट्टा आपल्याकडे 1 फुटा ते घेऊन आपल्याकडे 5-6 फुटापर्यंत कमरपट्टे रेडी आहे. रेडी आहे त्याच्यापेक्षा मोठ्या वेळ असेल ते बनवलं. आपण ते डिझाईन क्रिएट करून मग त्याला वेळ देऊन बनवून देऊ शकतो. कस्टमाइज. दादा 1 फुटाच्या कमरपट्ट्याची काय प्राइस असेल? आपल्याकडे कमरपट्टे 750 पासून सुरू आहे. 750 तर हा तर माहिती थांबतो जरा की आपलं आता बघणार आहेत त्यांना हा ऑनलाईन आता घ्यायचा आहे. आपल्या व्हिडिओ स्क्रीनवरती तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर द्या की जेणेकरून हे मागवू शकतात. तर ते कशा प्रकारे मागवू शकतात ते पण तुम्ही सांगा. सो बेसिकली मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल माझा हा. आणि माझा इंस्टाग्राम आयडी देईल. बरोबर. इंस्टाग्राम आयडीवर ऍड्रेस सगळं मेन्शन आहे का तुम्हाला यायचं असेल तर. हा आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही काय हवं आहे, हा हा तुम्ही जसं हा व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ स्क्रीनशॉट मारा, मला पाठवा फोटो. बरोबर. आम्ही PDF आहे आमचा PDF पण तुम्हाला पाठवू. ओके. किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉल करून बघायचं असेल हा हा तर कोणाला वाटतंय की आजकाल कधी लोक घाबरतात की फेक आहे की काय, बरोबर 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 तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल तर व्हिडिओ कॉल करून पण दाखवू. व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला बुकिंग पण देऊ. बरोबर. तुम्ही बुकिंग केली हा नंतर अजून पेमेंट केला, त्यानंतर आफ्टर तुमचं जे लोकेशन असेल, हा जसं आता माझ्याकडे आजच सकाळी बुकिंग झाली हा गुजरातची, बरोबर. 2 दिवसामध्ये त्यांच्या घरी पोहोचतो.
ओके. असं एवढा फास्ट आहे. म्हणजे गुजरातमध्ये तुम्ही 2 दिवसात देतात, मुंबईत तर मध्ये 1 दिवसामध्ये होऊन मुंबई गेला. 1 दिवसामध्ये आपण वी फास्ट पण करतो. ओके. अर्जंटली कोणाकोणाला हवं असेल इमर्जन्सी तर वी फास्ट करतो आपण. पण होते ना. तर मित्रांनो असं आहे, म्हणजे आपण म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ बनतोय, तर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. स्क्रीनवरती यांचा नंबर आहे तुमचा, हा ते नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आता आपण ते गळ्यामध्ये ना बाप्पांच्या त्याला आपण काय बोलतो असं की हा लालबाग राजा हार आहे. हा हार आहे ना. हारामध्ये बघू शकतो मी वर पण असे लावलेले आहे. चालू आपण मोत्यापासून करू. मोतीच्या पण कंठी आहे. मोतीमध्ये पण गोल्ड लुक हवा असेल ते गोल्डवाली मोतीच आहे. ओके. म्हणजे जशी रिक्वायरमेंट प्रत्येकाची आहे, मोत्याची आहे, मोत्यांचा आहे, हा गोल्ड मध्ये आहे. बरोबर. अशी मोरांची आहे, कॉपरची. ओके. आणि मटेरियल तेच आहे ना, मटेरियल सगळं सेमच आहे ना. हे आपलं जातं की 1 फुटाचा मी समजा घेतला हार, तर मला कशाला देवातल्या मूर्तीचा घ्या 6 इंचाचा, एकदम बारीक. छान आहे. याच्यापेक्षा बारीक आहे, याच्या बारीक आहे. ओके. छोटे पण मिळते, याच्यापेक्षा पण बारीक आहे. ओके. लालबाग राजा हार हवा बारीक ओके. तो पण आहे का. मित्रांनो आपण हे जे म्हणतो ना आपण, हा बघा हे किती फुटाच्या बाप्पाच्या बघू शकतो आपण. ते बघा ना, 6 इंच सुरुवात आहे, 5 इंच. हा ना. ही काय सुरुवात आहे आपल्याला होईल आता याची प्राइस आपल्याकडे सुरू होईल अराउंड 500 पासून. 500 पासून सुरुवात ही 500 पासून आहे. 500, 250, 250 वेगवेगळे. जसं म्हणजे आता आम्ही आपल्याकडे 100 पासून सुरू आहे मोत्यांमध्ये. ओके. आणि आता किंवा जास्वंदीमध्ये हार घेता, हा जास्वंद आपण हा घेतला डिझाईन वाला आणि डायमंड वर्क वाला, तो असा 1200 वाला आहे, 800 वाले, 500 वाले, 700 वाले. त्याच्यामध्ये पण छोटी मोठी साईज येतात. ओके. दुर्वा हार झाला. हारामध्ये खूप सारे प्रकार आहेत ना. खूप आतमध्ये पण आहे बघा, इकडे पण लावलेलं आहे. हे पण बघू शकतो बघा. सार्वजनिक साठी मोठा हार असेल ते पण आहे, तो पण आहे, अजून मोठे आहे. आपण तिथे बघतो की हा मोदकाचा हार एक आहे. आपण बघू मोदकांचा हार बघा. आपण तसं त्या दुर्वाचा हार बघतोय. हा, तर ही साधारण आपल्याकडे किती पण सुरुवात आहे किंमत. दुर्वा 780 आहे, 750 आहे, 750 पण सुरुवात आहे ना. ओके ओके. छान. जसं की आता आपण हार बघतो ना की त्यामध्ये कंटी बोलतो ना का, कंटीच म्हणतात मोस्टली. कंटीच बोलतात. आधी जुनी लँग्वेज आपली कंटी म्हणतात. आता नवीन जे पिढी आहे ते हार म्हणतात. तर त्यामुळे हारामध्ये जसं की आपण मोठं हे प्रकार बघतो सर्व, तर त्याच्यामध्ये देखील कोणी साईज घेऊन आलं तर ते बनवून मिळतं. बनवून भेटतात. सार्वजनिकला हवं तर तुम्ही बोलणार 3 फूट, 4 फूट, 5 फूट बनवून मिळेल. मोठ्या हार देऊन बघायला भेटेल. तर अगदी मित्रांनो 250 पासून जे सुरुवात आहे, आणि जसं काम वर्क आहे ना त्याप्रमाणे जे प्राइस आहे, हा एक मला खूप आवडला. हा नवीन डिझाईन आहे यावर्षीचा. हा का मोत्यांचा. एवढा बाप्पावर खुलून दिसणार नाही. त्याच्यावर काम खूप केलंय तुम्ही, काम खूप केलंय. काम खूप केलं खडे वगैरे. अजून नवीन पॅटर्न क्रिएट. 4 पट्टे आहेत त्यामध्ये मोत्यांचे. तर मित्रांनो आपण जसे कंठी वगैरे सर्व बघितले, जे बाप्पांसाठी लागणारे हार आहेत ना ते पाहिल्यानंतर आता आपण बघूया जसं की बाप्पाच्या आजूबाजूला ना आपण जे फळ ठेवतो किंवा आता हे हुंदीर मामा वगैरे आहेत. तर आता जसं की आपल्याकडे आपण सर्व हे ज्वेलरी बघितल्यानंतर जो भाग आहे बाप्पांच्या आजूबाजूला ते मोदक ठेवतात, काही हुंदीर मामा ठेवतात, काही फ्रूट वगैरे म्हणतो ना आपण, असं की तुमच्याकडे आहे मीनाकारी वगैरे, त्याबद्दल काय सांगाल? नैवेद्याचा पान आहे, याच्यामध्ये पण साईज छोटी मोठी सगळी भेटेल. फ्रुट्स आहे, एक पूजा थाळ येते ती पण भेटेल तुम्हाला, पण आता ती मेकिंग मध्ये आहे. हे मीनाकारी केलं, मीनाकारी. ओके. हे कुबेर कलश आहे. ओके. हे तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल कॉइनचा क्रिएट केलं. ओरिजिनल कॉइन आहे ते? हा ओरिजिनल. हे गेल्या वर्षी नव्हतं, यावर्षी नवीन आणले का? हे नवीन आहे यावर्षी नवीन आणले. कुबेर कलश आहे. दुसरं हे नारळ कलश आहे, हे रिमूव्हेबल आहे. मस्त केलंय. ठेवू शकता आपण जर बाजूला बाप्पांच्या ठेवतो ना, कलश ठेवतो, नारळ ठेवतो, तर हे डायरेक्टली दिसायला पण छान वाटते. त्याच्यामध्ये सिल्वर, ब्लॅक, गोल्ड हे सगळं भेटेल तुम्हाला. हीची फक्त साईज आपल्याकडे हीच मिळणार आहे? हीच साईज, हे फिक्स आहे. ही स्टार्टिंग साईज आणि लास्ट साईज. स्क्रीनशॉट काढून हेवी आहे, भरीव आहे पूर्ण. तुम्ही हातात घ्या तुम्हाला कळेल. अरे बाप, हे टेबलावर तुम्ही ठेवू शकता आजूबाजूला. छान आहे. की आपल्या मंदिरामध्ये वास्तुशास्त्री म्हणजे बेस्ट गुड लक आहे. छान आहे. तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून त्यांना प्राइस विचारू शकता का? आपल्यासाठी खास सस्पेन्स आपण ठेवतोय. हा, उंदीर मामा बोलतो आपण, सिल्वर मध्ये आहेत, आणि हा कुठला? ब्लॅक मीनावर केला केलाय, आणि हा गोल्ड मध्ये. तर आता याची सुरुवात आपल्याला छोट्या छोटे किती पण सुरुवात? छोटे आपल्याकडे छोटे येतं, ते आपली सुरुवात 150 पासून सुरू आहे. 150 सुरुवात आहे. 200, 250 तिन्ही मटेरियल मध्ये.
सेम मटेरियल. हे मटेरियल फायबर मटेरियल आहे. फायबर आहे पूर्ण. हे पूर्ण फायबर मटेरियल आहे. त्यामध्ये गोल्ड, कोटेड होतं. सिल्वर आणि आपण हे बघतोय फक्त. हा, सिल्वर, गोल्ड आणि ब्लॅक. 150 पासून सुरुवात आहे. हा, छोटी साईज 150. 150 आणि त्यामध्ये जी मुवमेंट आहे प्रत्येकाची वेगळी आहे बघा. अशी हे उभे आहेत नमस्कार वाले उंदीर. नमस्कार वाले आहेत, बसलेले आहेत. असे डबल घेतात, कोण राईट आणि लेफ्टला असे लावू लावतात. शकतो ना. हा सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांसाठी मस्त आहे बघा. हेवी आहे. हेवी वेट आहे एकदम. त्याच्या पाठी आता चादर दिलेली आहे. हो, प्रॉपर एकदम डिटेलिंग मध्ये गणपती बाप्पाचं हे क्रिएट केलं. भारी काम केलेलं आहे. खाली पण असं वेल्वेट लावलेलं आहे. हे घसरून आहे. हा, घसरून आहे किंवा लहान मुलं इकडे तिकडे धावले तर असं फरक हलणार नाही. हलणार नाही. हे बघा छान आहे. आणि हे फळावरतून ठेवू शकता. ओरिजिनल आपण म्हणतो ना असं तसंही ठेवू शकतो आपण. हत्ती आहे. हत्ती आहे आपल्याकडे. मीनाकारी वर्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये गोल्डन भेटेल. ह्याच्यामध्ये अगदी लहान छोट्या पण साईज आहे. 2 ते 3 प्रकारचे आहेत. 3 कलर तुम्हाला भेटेल. गोल्ड, ब्लॅक आणि मीना. हे बघा तिन्ही वेगळे आहेत. ब्लॅक अँड गोल्ड मध्ये मीनाकारी वर्क केलेलं आहे. आणि पूर्ण गोल्ड मध्ये. हा पूर्ण गोल्ड मध्ये छान आहे. ही किती पण सुरुवात आपल्याकडे? हे जोडी सुरू होतात 1200, जोडी, 800, जोडी. 700, 700 पासून स्टार्ट आहे. छोटी छोट्या साईज पासून. अशी फायबरची गदा पण येते. हा, असे लालबागच्या बाजूला ठेवतो आपण. तसं तुम्ही ते गदा वगैरे पण ठेवू शकता. चक्र वगैरे कसं तसं त्या टाईप मध्ये छान आहे. असं मी ते बघितलं असेल की बाप्पांच्या कानावरती ते सजवण्यासाठी आहे ना, जसं की हे कर्ण फूल. काय बोलतो आपण? हे कान झालं. हा, हे दगडूशेठला असे कान असतात. हा, म्हणजे पूर्ण कान. कान मोठे असतील त्यांनाच लावू शकतो आपण. छोटे कान, मोठे कान. एकदम छोटे असेल तर हे कर्णफूल वापरू शकता तुम्ही. ओके. ते परिधान करण्यासाठी एकदम इझी कसं आहे म्हणजे ते आपण इझी असं वेअर करू शकतो. वेअर असं आहे. हा, बघूया म्हणजे कसं. हा, असं आहे. म्हणजे कानाला होल नसेल किंवा वरून लावायचं असेल. हा 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 क्लिप फक्त असं हो वर करायचं. इकडे बोट ठेवायचं, वर करायचं आणि मग अडकवायचं. असं आलं आरामात लटवू शकतो ना. हा, जसं लालबागच्या राजा लावलाय बघा. ओके. हा कानामध्ये बारीक. लावलंय. याला कर्णफूल म्हणतात. कर्णफूल हे बोलतो, दोन्ही साईडच्या कानामध्ये लागतं. लावू शकतो. आणि याला पण कर्णफुलं बोलू शकतो. हे कान म्हणतात. हे कान हा, आहे हे पूर्ण कान झालं. पूर्ण कान आहे ते. हे ज्यांचे मोठे कान वगैरे आहेत दगडूशेठ बाप्पा हलवे वगैरे अशा गणपतीलाच ओके आहे. पण आता याची सुरुवात कितीपासून आहे म्हणजे अंदाजे? हे आपल्याकडे 400 पासून सुरू आहे. याच्या पण सुरुवात आहे. हा, 400 पासून सुरू आहे. तर दोन्ही बाप्पा उठून दिसतोय ना कर्णफुलामुळे. बाप्पा उठून दिसतोय. असे मोठे हे बघा हे मोठे प्रकार आहेत. हे सार्वजनिक मंडळाचे असतात. एवढे मोठे म्हणजे तुम्हाला ते हे रेडीमेड नाही, तुम्ही हे कस्टमर ऑर्डर आल्यावरच करा ना. आता ह्याला बनवून झाला 2022 ला बनवला होता मी. हा, हा अजूनपर्यंत हाय तसंच आहे. एका मंडळाला, ओके माझगाव मोरे एक मंडळ आहे गणपतीचा, त्यांच्यासाठी बनवले होते. ओके. आज त्यांनी पॉलिशिंग साठी आम्हाला परत पाठवलं दिले. तू ना? हा. अजून मला गेलं नाहीये. हे किती फुटाचं बाप्पासाठी? हे 15 फुटाच्या मूर्तीसाठी. तर मित्रांनो बघा सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांसाठी देखील इथे बनवून मिळतात. हे पॉलिशसाठी यांनी आणलेलं आहे. हा, हे डायमंड पडले ते फिटिंग साठी आणलंय. हा, तुम्ही पण घेऊन येऊ शकता इकडे. तुमचं जर तुम्ही इकडून घेतलं असेल तर पॉलिशसाठी. तर आता आपण पावलं बघूया जी बाप्पांसाठी लागतात ना. तर मी पाऊल बघतोय आणि हात आपण खूप जणांना आवड आहे. तिथं लालबागचा राजा आहे. आता म्हणतात एक लोकांना आता एक हे आलं म्हणजे माझ्या गणपतीला पण मी असं करणारच. आता हे हात आहे आणि हे पाऊल तर ही पाऊलं समजा आता मला 1 फुटाच्या बाप्पांसाठी पाहिजे तरी मिळू शकतात का? हा, याच्यापेक्षा पण लहान आहे. हा, मिळू शकतात. छान आहे बघ, मस्त. हे गेल्या वर्षी नव्हतं वाटतं. हे गेल्या वर्षी बनवलं होतं पण जास्त नव्हतं. म्हणजे ज्यांची रिक्वायरमेंट आहे तरच बनवतो. हे एकदम असं ओरिजिनल. हा, हे पुन्हा हेवी आणि हे हँडमेड मध्ये क्रिएट केलेलं आहे. म्हणजे वर्क केलेलं आहे तुम्ही खास करून ना हँडमेड. कारण वर्क केल्यावर तुम्हाला समजतं की नखं वगैरे व्यवस्थित दिसत आहेत आणि डिझाईन वगैरे वर्क आहे. ह्याची 1 फुटाच्या बाप्पासाठी सुरुवात कितीपासून आहे? त्याच्यामध्ये आपल्याकडे अशी पातळमध्ये येतं 300 पासून सुरू आहे. म्हणजे हा जसा हात आहे हा पातळ मटेरियल मध्ये. तसं जास्त जाड घेणार तर म्हणजे तसं क्वालिटी कॉस्टिंग आणि क्वालिटी जसं तुम्ही प्रिफेअर करणार तर त्या हिशोबाने बनेल. बरोबर. 300 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. 350 रुपये जोडीपासून सुरुवात आहे ना. आणि ह्याची सुरुवात एक आणते ह्याची हे कॉपर मध्ये बनवले 4000 3000. ऍक्च्युली हा प्रकार तसा आहे. छान आहे.
एकदा घ्या 6 वर्ष तुम्हाला घ्यायची गरजच नाही. लाईफ टाइम आहे, 6 वर्षात नाही, लाईफ टाइम. लाईफ टाइम आहे. एकदा घेतलं की 6 वर्षानंतर तुम्हाला प्लेटिंग करायचं, पॉलिश वगैरे ठेवून द्या तुम्ही व्यवस्थित करा. तर मित्रांनो मोस्ट ऑफ आपण हे जेवढी ज्वेलरी आपण कव्हर केली आहे. आता मला लक्षात येतं ती आपली शाल आहे. आपण जेव्हा म्हणतात त्याला काय आपण शाल उपरणं म्हणतात त्याला, उपरणं बोलतो ना. त्याच खूप सारे प्रकार तुमच्याकडे आहेत. हे मोती जे आहे, मीरा वर्क केले आहे, असे डायमंडची आहे. आपल्याकडे ही जी त्याची वीथ आहे ती सेम आहे का सर्वांची? हे मोस्टली 2 फूटची मूर्त्या खूप असतात, तर हे 1 मीटरचे लेंथ आहे. हे जे मोठे असेल तर भेटेल, असं सार्वजनिक असेल तरी भेटेल. हे इकडे पण आहेत ते. ओके, सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांना पण मिळू शकतं. गोल्डन पण आहे. ओके, प्रॉपर मध्ये भारी आहे. फक्त तुम्हाला इकडे यायचं आहे, तुमची रिक्वायरमेंट इकडे सांगायची मला काय पाहिजे. हे लटकन पण आहेत. भारी छान. आपण हार वगैरे बघितले. आपण बघूया आता एक बाली म्हणतो ना, बिग बाली बोलतो. त्याची सुरुवात आपल्याकडे बाली आपल्याकडे 20 रुपयापासून 20 रुपयापासून स्टार्ट आहे. बघा हे खूप सारे प्रकार आहेत. सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांसाठी जी मोठीच मोठी लागते बाली ती देखील आपल्याकडे मिळेल ना? ती भेटते तुम्हाला. 20 फूटची मूर्ती, 30 फूटची मूर्ती, 22, 15, 10 जे पाहिजे ते तुम्हाला भेटणार. घरगुती आणि ते एकदम वेळ करायला पण एकदम इझी आहे. बाली भेटणार तुम्हाला. ते मोत्यांचा गुच्छा असतो, याला लटकन म्हणतात. लटकन लावू शकतो ना. तर मित्रांनो आपण मोस्ट टॉप आपण आहे ना सर्व आपण कव्हर केलेलं आहे. आणि खूप सारे म्हणजे म्हणतात ना आता गणेश भक्त आता आलेले आहेत खरेदीला, म्हणजे कसं लवकरात लवकर येतात. त्यांचं आणखीन एक त्यांचं शॉप आहे. हे भवानी कलेक्शन आहे. इकडे आपल्याकडे गणपतीसाठी डायमंड भेटतील किंवा लेस भेटतील. ओके, असे डेकोरेटिंग आयटम भेटेल, असे गोंडे वोंडे तुम्ही लावू शकता. म्हणजे बाप्पांच्या आजूबाजूसाठी डेकोरेशन करण्यासाठी काही ना काही आपण घेऊ शकतो इथे. भेटेल. इकडे आहे तुम्हाला आयडिया मिळेल. गौरीचं पण सामान भेटेल, गौरीचे दागिने ते पण आपल्या सुरू केले मध्ये. गौरी दागिने आपण सुरू केलेत का आता? गौरी आपल्या असतात पण इथं पण मोस्ट ऑफ नाही बघत आहे आता. इकडे मोस्टली हा गणपती शॉप झाला, तो मटेरियलचा शॉप झाला. दागिन्याचं कुठला आहे आपलं? दागिने आपल्या पुढचं आहे, तो आता म्हणजे रेडी होईल थोड्या दिवसांनी. पण दागिने भेटतील आता पाहिजे आता तुम्हाला क्रिएट करून आणि भेटेल. खूप जणांना ते गौरी सजवायचं पण असते का? गौरी म्हणजे काय भेटेल, मोत्यांच्या हार, तुशी, कोल्हापुरी सास, लक्ष्मी हार वगैरे पण असतं ना. गोपोप पाहिजे गोपोप भेटेल, लक्ष्मी हार वगैरे आपण सगळे भेटतील. या इकडे नक्की भेट द्या. तर आपण आता काय राहिलंय असं आपण या व्हिडिओ मध्ये आपण बोलायचं राहिलंय असं काय? राहिलं तर आपल्या बाप्पाची सोनपट्टी अशी बघू शकतात. नाकावर लावलेली आहे सोनपट्टी. याच्यामध्ये अशी ही बारीक एकदम छोटी साईज, अशी साईज आहे, हे सगळे साईज आहे. असं मोठा साईज भेटेल तुम्हाला. सार्वजनिक मंडळाचं तुमच्याकडे नेहमी आहेतच काही बघू शकतो. हे मला मस्त वाटलं, नाजूक मध्ये नाजूक छान आहे. सुरुवात किती पासून आपल्याकडे? तर याच्यामध्ये सुरुवात आपल्याकडे सोनपट्टी होते 400 पासून. 400 पण सुरुवात आहे. छान आहे. एकदम बारीक बारीक पण आहे याच्यामध्ये. लहान पण आहेत ना भरपूर. लहान मोठ्या सगळे भेटतील. आपलं ऍक्च्युली मित्रांनो आता एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय आणि जे तुम्हाला इकडे येऊन खरेदी तर करता येईल, पण आपला व्हिडिओ पण ऑनलाईन देखील खरेदी करता येईल. नक्की नक्की आपल्या ऑनलाईन पण तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ, फोटो. आपण बरे मोठ्या मोठ्या इन्स्टा आयडी वर तुम्ही फॉलो करा. इन्स्टा आयडी काय तुमचा? भवानी आर्ट्स ऑफिशियल. तर त्याला तुम्ही नेहमी व्हिडिओ चालू असतात, नेहमी व्हिडिओ असतात, अपडेट असतात, सगळ्या गोष्टी असतात. त्या तुम्हाला वस्तू मिळू शकतात. तर यांचा आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे, ऍड्रेस असणार आहे. ऑनलाईन तुम्ही शॉपिंग कसं करू शकता ते तुम्हाला काय सांगितलेलंच आहे. आणि मोस्ट ऑफ सगळं कव्हर केलेलं आहे. तर खूप छान माहिती दिली. आणि यावर्षी म्हणतात ना खूप व्हरायटी पण आणलेली आहे. खूप अजून व्हरायटी येणार आहे ऍक्च्युली. अजून हा 50% आहे, अजून 50% अजून येणार आहे. गेल्या वर्षी ना आपण तसा व्हिडिओ बनवला होता आणि जसं की तुम्ही बोलात की जून जुलै पर्यंत ते येतील. डिस्काउंट आपण एक त्यामध्ये ठेवला होता गेल्या वर्षी 10%, जो अजूनपर्यंत लागू आहे, चालू आहे. 12 महिने 12 महिने कधी या तुम्हाला जे पण आपली अमाऊंट टोटल त्याला तुम्हाला 10% ऑफ. कधी पण या तुम्ही एनी टाइम. तर नक्की मित्रांनो नक्की भेट द्या भवानी आर्टला. आणि खूप छान माहिती मिळाली आजच्या व्हिडिओमध्ये, त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच.